सध्या पुराची काय परिस्थिती? भरपूर पाणी आलेलं आहे. सिंपेगावचा पूर्णतः संपर्क हा तुटलेला आहे. हा जनावर असतील, शेती असतात, पूर्ण पाण्याखाली गेलेली. हा गंजे गेले असतील, काही शेळ्या गेल्या, तिकडे घर पण पडलेले. राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आस लागलेली आहे. मदतीचा हात पुढे करायला पाहिजे, ती शासनाला विनंती आहे. तहसीलदार असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, त्यांनी सिंपेगावची कुठल्याही परिस्थितीत संपर्क साधून शेतकऱ्याचं जे काय नुकसान झालंय, लोकांचे माल भिजलेत, बाजऱ्या वाहून गेल्यात, शेळ्या मेंढ्या सकट वाहून गेल्यात. यातच बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील 100 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 5 लाख रुपयांची मदत डॉक्टर्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे. समोर आलेला दिवाळी सण थोड्याफार प्रमाणावर गोड करण्याचा प्रयत्न डॉक्टर असोसिएशनकडून करण्यात आला आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. तर सरकारने पंचनाम्याची अट न लावता दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये हेक्टरप्रमाणे मदत करावी अशी भावना यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काय सांगाल, डॉक्टर असोसिएशनने 100 शेतकऱ्यांना 5,000 रुपयापर्यंत मदत केली. मदतीचं स्वरूप काय असेल, काय होतं आणि सरकारकडनं काय अपेक्षा करतात? आज डॉक्टर असोसिएशन गेवराई तर्फे आम्ही 100 कुटुंब निवडून जे गरजू कुटुंब आहेत त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये याप्रमाणे मदत कॅश स्वरूपात आणि फराळाच्या स्वरूपात, जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल अशा हिशोबाने आम्ही मदत केलेली आहे. तरी पण सर्व शेतकऱ्यांना ती मदत पोचावी यासाठी मी राज्य सरकारकडे अशी विनंती करतो की कोणतीही पंचनामाच्या कायद्याच्या कचाट्यात न अडकता तात्काळ सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयाप्रमाणे मदत करावी व त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करावा. या कार्यक्रमात गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी कटले, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, उपजिल्हा रुग्णालयाचे MS कोठावळे, नायब तहसीलदार श्रीमती कुंटे, मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ यासह डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. सुवर्ण महाराष्ट्र लाईव्हसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड.